श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत कीर्तनकार मोरेश्वर बुवा यांना स्वामींचे स्वप्नामध्ये दर्शन. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होतात याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे, येतही आहे. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. पुणे येथील मोरेश्वर उमराळे यांना लहानपणापासून अध्यात्म विद्येची आवड होती. ते वयाच्या 25व्या वर्षापासून ध्यानधारणा करीत असत. त्याच सुमारास अक्कलकोट येथील श्री स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर आली. तेव्हा त्यांना श्री समर्थांच्या दर्शनाची ओढ लागली. एका रात्री श्री समर्थांनी मोरेश्वर बुवांना स्वप्नात दर्शन दिले. तेव्हापासून प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेण्यासाठी ते तळमळ करीत होते. त्यांची पत्नी गोपिकाबाईंना त्यांनी सांगितले की श्री समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय तोंडात अन्न पाणी घेणार नाही, असे म्हणून ते रेल्वेने अक्कलकोट येथे आले. त्या कडक उन्हाळ्यात सुद्धा त्यांनी पाणीही घेतले नाही. महाराज त्यावेळी डोंगरावर जाऊन बसलेले होते. मोरेश्वर बुवा महाराजांचे सारखे नामस्मरण करीत करीत डोंगर चढून गेले. तेथे भक्तांसमोर महाराज बसले असता म्हणाले, हा किती मूर्ख आहे. अन्न पाणी वर्ज करून माझ्या भेटीला येत आहे. याचा अर्थ समोरील भक्तांना समजत नव्हता, कारण बुवा तेथून लांब होते. फक्त श्री समर्थांनाच तो येताना दिसत होते. परत महाराज म्हणाले, अरे मी तुला स्वप्नात दर्शन दिले तरी येतोस. सर्व भक्त एकमेकांकडे पाहत राहिले. इतक्यात मोरेश्वर डोंगर चढून वर आला. तेव्हा महाराज ओरडू लागले, आला रे आला. असे म्हणताच तोच मोरेश्वर बुवा हात जोडून त्यांच्या पुढे उभे होते. महाराज म्हणाले, अरे एवढ्या कष्टाने का आलास? मी तुझ्या दर्शनाला आलो होतो ना. जा, असेच घरी जा. तुझी पत्नी अन्न पाणी वर्ज करून देवापुढे बसली आहे. तू गेल्याशिवाय ती अन्न घेणार नाही. हे शब्द कानावर पडताच बुवांना फारच वाईट वाटले. परंतु समर्थांचा सहवास परत मिळणे फारच कठीण आहे, असे समजून मोरेश्वर बुवांनी श्री समर्थांची षोडशोपचारे पूजा केली. तेव्हा श्री समर्थांनी त्याला हा घे प्रसाद म्हणून दगडावर कोरलेल्या पादुका व चौरंगावरील पितळेच्या पादुका देऊन नित्य पूजा कर म्हणून सांगितले. तुझा संसार सुखाचा होऊ दे असा आशीर्वाद दिला व म्हणाले, देव कार्य करीत तू संन्यास घेशील. तुझ्या समाधीवर या दगडाच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यासाठी या जपून ठेवा. दुसरा कोणताही धंदा करू नको. हातात विना घेऊन हरिनाम स्मरण कर. तुझ्या वंश परंपरेत
श्रीहरी कीर्तन अखंड राहील. आता तू परत जा. समर्थांच्या आज्ञेप्रमाणे मोरेश्वर बुवा त्या पादुका घेऊन परत घरी आले. तेव्हा पत्नी अन्न पाणी वर्ज करून देवापुढे बसलेली त्यांनी पाहिली. त्यानंतर त्या पादुका देवघरात ठेवून श्रीहरी कीर्तन करण्यास मोरेश्वर बुवांनी प्रारंभ केला व पुढे उत्तम कीर्तनकार म्हणून नाव मिळवले. काही काळाने पत्नीचे निधन झाले. तेव्हा त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. इसवी सन 1902 मध्ये पद्मासीन अवस्था होऊन स्वस्वरूपात ते विलीन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या दगडाच्या पादुका त्यांच्या समाधीवर स्थापन केल्या. पुढे त्यांच्या वंशात कीर्तन परंपरा चालू राहिली. महाराजांचा शब्द म्हणजे वेदवाक्य. ते कधी खोटे झाले नाही. सदैव आपल्या परमभक्तांच्या मागे महाराज उभे राहतात व त्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतात. संतांचे बोल म्हणजे वेदवाक्य असती, कधी नाऊने ते पडती. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परमपवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.